तर मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही एवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारल्यात, तर तुम्हाला असं कधी झालंय का की छत्रपती शिवाजी महाराजांचा आभास झालाय किंवा ते तुम्हाला फील झाले? नाही रे, एवढी पात्रताच नाहीये माझी की मला महाराज फील होतील. पण शारीरिक तयारी जी काही असते, मी तलवारबाजी शिकणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फर्जनपासून सुरूच असतो. महाराजांबद्दल आजही मी असं दावा करणार नाही की मला महाराजांबद्दल सगळं माहिती. हाय हेलो नमस्कार, स्वागत करता हूँ आप सबका और एक नए व्लॉग में. तो ना आज का जो प्लान है वो इन मूवमेंट पे बना है. तो मेरा एक दोस्त है यश ठाकरे, तो वो बोला कि चिन्मय मांडलेकर जो कि एक मराठी एक्टर है और काफ़ी सारे मूवीज़, मराठी मूवीज़, कश्मीर फाइल्स में भी था, उसके बाद डेली सोप्स में भी उसने काफ़ी सारे काम किए हैं. और रिसेंटली अभी छत्रपति शिवाजी महाराज की जो मूवीज़ है ना, मराठी मूवीज़, उसकी वजह से वो काफ़ी ज़्यादा फेमस हो गया है. उसकी वजह से काफ़ी ज़्यादा फेम मिलने लगा है उसे. तो उसका आज हम इंटरव्यू लेने जा रहे हैं. तो वो बोला कि तू आ रहा क्या? तो ऐसे हाँ ना करते करते मैं फाइनली जा रहा हूँ, पुणे जा रहे हैं. मैं बस का वेट कर रहा हूँ और फिर हम जाने वाले हैं शिवाजी नगर और फिर उधर से हमें कार पिकअप करेगी और फिर हम जाएंगे मुळशी में ढेपेवाड़ा करके है, तो वहाँ पर इंटरव्यू होने वाला है. तो थोड़ा बहुत ब्लॉग भी कर लूँगा उनके साथ अगर मौका मिला तो. जिंकुनिया जगभरी शिवबा राज नाव गाजजी, पानिगत वारगात गान आभाळ भरी शिवबा राज टंका बाजजी, कडाड बाज मराठीचे गनिम प्याहे मनी खातोजी, कंचा कडभी करू द्या माझे आमच्या वाराने ढासती. तो अभी सिर्फ 7 किलोमीटर बाकी है ढेपेवाड़ा से. तो यहाँ पर एक कोई तो ढाबा है, तो यहाँ पर हम रुके थे चाय पीने के लिए. और ये इस गांव का नाम है नाने गांव. तो बस 7 किलोमीटर बाकी है. तो अभी चाय पी के हो गई है, अभी जाते हैं उधर. तो यहाँ पर हम ढेपेवाड़ा पे आ चुके हैं, पीछे देख सकते हो. तो जो प्रणव है, जो हमारा दोस्त है, वो परमिशन लेने गया है अंदर. तो देखते हैं कब तक आता है वो बाहर. और भाई मतलब काफ़ी ऑथेंटिक वाड़ा है, मतलब पुराने समय का एकदम. और यहाँ पर काफ़ी सारे जो मूवी में काम करते हैं ना वर्कर्स, वो मेरे को दिख रहे हैं. तो सबको नहीं दिख सकता क्योंकि प्राइवेसी रीजंस की वजह से. वैसे जो ये वाड़ा है ना, यहाँ पर मराठी एक्टर्स है सिद्धार्थ चांदेकर और मिताली मयेकर. तो इनकी शादी हुई थी इस वाड़े में. राजाल जिंकुनिया जगभरी शिवबा राज नाव गाजजी, हे माझा राजा रे, हे माझा शिवबा रे, हे माझा राजा रे, हे माझा शिवबा. तो फाइनली हमें परमिशन मिल चुकी है और अभी हम अंदर जा रहे हैं और काफ़ी ज़्यादा एक्साइटेड हूँ क्योंकि पूरा सेट का लोकेशन होने वाला है. मैं लाइव सेट लोकेशन देखने वाला हूँ. सो लेट्स गेट इनसाइड दी वाड़ा. तो यहाँ पर हम आ गए जहाँ पर हम इंटरव्यू करने वाले हैं. तो ये रहा वो फ्रेम और देख सकते हो कितना बड़ा और खूबसूरत ये रूम है. और काफ़ी बाहर एक शूट लोकेशन देखा मैंने, ऑब्वियसली वो दिखा नहीं सकता, पर काफ़ी ज़्यादा बढ़िया लग रहा है. तो ये देख सकते हो कितना बड़ा ट्राइपॉड है, मूवी शूट के लिए ये इस्तेमाल किया जाता है. कोणासमोरही छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तरी त्याच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही. यात छत्रपती शिवरायांची भूमिका थोडे गुडी चांगले प्रश्न घेतले. आता थोडं मुद्द्याकडे येऊ. ती आपली जी विशेष आपली जी विशेष मुलाखत आहे त्यासाठी तू आम्हाला वेळ दिलायस की शिवजयंतीच्या निमित्ताने आपण करतोय. तू 8 चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतोस. आतापर्यंत 5 आले, सुरू आहे, 4 आले, 5वा सुरू आहे. 5वा येईल आता पुढील 2 महिन्यात आणि त्यानंतर अजून 3 आहे, असे टोटल 8. तर या चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर साकारताना काय विशेष मेहनत करावी लागते नट म्हणून? मेहनत एक तर आपण जेव्हा अभिनय म्हणतो ना तेव्हा अंगिक वाचिक आहार्य
आणि सात्विक असे त्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत नाट्यशास्त्रात. तर सर्वप्रथम तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायची म्हणजे तुम्हाला जी एक लोकप्रिय प्रतिमा आहे महाराजांची तसं दिसायला तरी हवं नाही. माझ्या सुदैवाने माझी तुमची जी म्हटलं जातं की महाराजांची जेवढी उंची जी मॅच होते माझं नाक सरळ आहे. आणि आजपर्यंत सुदैवाने खूप चांगले मेकअप आर्टिस्ट लाभले. त्याच्यामुळे मी अंगिक अभिनय, मेकअप आर्टिस्ट आणि कॉस्ट्युम डिझायनर्स, लुक डिझायनर्स आणि आमचा दिग्दर्शक दिग्पाल, त्यांच्यामुळे निदान मी दिसू शकतो तसा. बाकी शारीरिक तयारी जी काही असते, मी तलवारबाजी शिकणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फर्जनपासून सुरूच असतो. महाराजांबद्दल आजही मी असं दावा करणार नाही की मला महाराजांबद्दल सगळं माहिती, कारण तो एक अथांग समुद्र आहे. जेवढं तुम्ही जाणून घ्याल, शिकाल तेवढं कमीच आहे आणि प्रत्येक चित्रपटावर आम्ही शिकत जातो. एक मात्र नक्की आहे, मी असं म्हणेन की महाराजांची भूमिका करत असताना आणि आता एस्पेशली जेव्हा 8 चित्रपटांची एक मालिका करतोय तेव्हा काही गोष्टी चित्रपट करताना नाही पण नंतर जेव्हा प्रमोशन आणि इतर गोष्टींमध्ये आम्ही समोर जातो लोकांच्या, तेव्हा मात्र खूप जपावं लागतं. कारण एवढंच असतं की आपल्याकडून अशी कुठलीही गोष्ट होऊ नये ज्याच्यामुळे लोकांना वाईट वाटेल. ज्यांची महाराजांवर श्रद्धा आहे त्याची खूप काळजी घ्यावी लागते निश्चित. तर तू जसं आता नाही आज नाही नाही पण मूवी मध्ये कारण त्याचा कुठंच रिव्हील झालेला नाही. तो खूप लोक आहेत. तो अभी फाइनली मेरे को चिन्मय दादा मिल चुके हैं, तो उनसे मिला देता हूँ. तर ॲक्च्युली मी हिंदीमध्ये ब्लॉग्स बनवतो, पण तुम्ही भेटल्यावरती मला म्हणजे अशी इच्छा नाही झाली की हिंदीमध्ये बोलावं, म्हणून मी मराठीत. अगर आप चाहे तो हिंदी में बात कर सकते हैं, पण आपण मराठीत पण बोलू. हा, एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला एकदम माझ्यासाठी फॅन मुवमेंट आहे, कारण मी तुम्हाला लहानपणापासून बघत आलोय, डेली शोज म्हणा किंवा मूवीज म्हणा. आणि सुभेदारच्या निमित्ताने आम्हाला तुम्हाला भेटायला मिळालं, त्याच्यामुळे खूपच जास्त आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण आपल्याला चौथीमध्ये असताना आपल्याला तानाजी मालुसरे यांचा धडा होता, तर तो माझा ऍक्च्युली खूपच फेवरेट धडा होता, कारण मी लहानपणी 4थीत असताना त्यांचं चित्र काढलं होतं. आणि ती स्टोरी मला एवढी इन्स्पायर केली होती ना, म्हणजे आजपर्यंत ते माझं कॅरेक्टर आहे ना ते माझ्या मनात आहे. तर त्यानिमित्ताने मला भेटायला मिळालं म्हणून अजून जास्त खूप खुश आहे मी. तर मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही एवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारल्यात, तर तुम्हाला असं कधी झालंय का की छत्रपती शिवाजी महाराजांचा आभास झालाय किंवा ते तुम्हाला फील झाले? नाही रे, एवढी पात्रताच नाहीये माझी की मला महाराज फील होतील. पण जेव्हा तू महाराष्ट्रात कुठेही जाशील ना आणि आसपास बघशील, तुला महाराष्ट्राच्या दगडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज फील होते. कारण जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज हा महाराष्ट्र नसता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सगळीकडे आहेत. ते आजूबाजूला ह्या इथल्या मातीच्या कणात आणि हवेच्या प्रत्येक थेंबात छत्रपती आहेत. आणि अजून एक शेवटचा प्रश्न विचारायचा होता की आता तुमचे जे पण चाहते आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? त्यांना संदेश देण्यात का नक्कीच मोठा नाहीये, पण मी इतकंच सांगेन की छान राहा, जगा आणि जगू द्या. आणि एक मनातली गोष्ट सांगेन ती म्हणजे ही की आजकालच्या जगात मिसइन्फॉर्मेशन खूप असते, तर मिसइन्फॉर्मेशनवर आपली मतं बनवू नका. इन्फॉर्मेशन घ्या आणि मग मत बनवा. थँक्यू माझ्या ब्लॉगमध्ये आल्याबद्दल आणि माझ्या ब्लॉगची शान वाढवल्याबद्दल. माय प्लेजर. आणि तुम्हाला तानाजी मालुसरे यांचा जो चित्रपट आहे सुभेदार, त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थैंक यू. तो शूट कंप्लीट हो गया है और काफ़ी अच्छा लगा मिलके उनसे. तो अभी यहाँ से निकलने वाले हैं. हेच मागणे राज तुम्हाला, जीव तुमच्या पायी वाहतोची, झुंजा मंदी तुमच्या संगती, मर्द मावळा लढतोची.